आवाज मानदेशाचा। मान तालुक्यात बेकायदेशीर दारू विक्री आणि हातभट्टी दारू निर्मिती विरोधात दहिवडी आणि म्हसवड पोलिसांनी धडक कारवाई करत 29,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे बेकायदेशीर मद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने नरवणे येथे छापा टाकून विलास संजय धोत्रे याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या। या कारवाईत मॅकडॉल नंबर 1, मास्टर डिलाइट, प्रीमियम विस्की, इम्पेरियल ब्लू, ओल्ड मंक आणि DSP ब्लॅक या ब्रँडच्या एकूण 10,825 रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास BNSS 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली। या दरम्यान म्हसवड पोलीस ठाण्याच्या पथकाने धुळदेव येथील घोडेखूर नाल्याजवळील आडोशात सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीवर छापा टाकला। यावेळी 800 लिटर रसायन, 75 लिटर मुरवण, 20 लिटर काढीव हातभट्टी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 18,500 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी जुबेर खान दोहार खान पठाण घटनास्थळावरून फरार झाला। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(क), (ड) आणि (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया करण्यात आल्या। मान तालुक्यात बेकायदेशीर दारू विक्री आणि हातभट्टी दारू निर्मिती विरोधातील पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून अशा कारवाया पुढेही सुरू ठेवाव्यात अशी मागणी होत आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।